मराठवाडा डायसेशन काउन्सिलचं 9वे अधिवेशन 16 आणि 17 मे रोजी क्राइस्ट चर्च औरंगाबाद या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आजच्या पहिल्या दिवशी भक्ती झालेली आहे। भक्तीमध्ये प्रभुभोजन विधी पण पार पडलेला आहे। आता त्यानंतर सर्वांची हजेरी होऊन अधिवेशन अधिकृत झाल्याची घोषणा करण्यात येईल। त्यानंतर नॉमिनेशन कमिटीची नियुक्ती करण्यात येईल। हा आजचा दिवसाचा कार्यक्रम असेल। उद्या 17 दिनांक 17 रोजी सकाळी परत भक्ती होईल आणि सर्व मंडळाचे अहवाल घेण्यात येतील। त्यानंतर नॉमिनेशन कमिटीची स्थापना होईल पुन्हा आणि नॉमिनेशन कमिटीचा रिपोर्ट येईल। यामध्ये मराठवाडा धर्मप्रांताचे उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार आणि कार्यकारिणी सदस्य यांची नियुक्ती होईल। हा सर्व कारभार लोकशाही पद्धतीने होतो। लोकशाही पद्धतीने इलेक्शन होतं आणि या सर्व कमिट्या वेगवेगळ्या कमिट्यासुद्धा उद्याच्या अधिवेशनात आपण केल्या जातील आणि या कमिट्याद्वारे मराठवाडा डायसेशन काउन्सिलमध्ये जवळपास 33 पोस्टेट आहेत। त्यामध्ये हे मंडळाचं कार्य चालतं। अशा प्रकारचं हे अधिवेशन उद्या संध्याकाळी 5 वाजता संपन्न होईल। अधिवेशन हे 9वं अधिवेशन आहे। या आधीचं 8वं अधिवेशनसुद्धा औरंगाबाद या ठिकाणी झालं। 7वं अधिवेशनसुद्धा जालना या ठिकाणी झालं। अधिवेशनामध्ये काही ठराव पारित करण्यात येणार? हो, अधिवेशनामध्ये ठराव पारित करण्यात येतात। जगचं विशेष कार्य सामाजिक, धार्मिक आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देण्याचं काम या मराठवाडा डायसेशन काउन्सिलतर्फे होतं आणि याला अनुसरूनच ठराव घेतले जातात। याच्यामध्ये काही राजकीय नेत्यांना वगैरे काय निमंत्रित केलं आहे का? नाही, आम्ही कुणालाही राजकीय नेता किंवा अजिबात कुणालाही आमंत्रित केलेलं नाही। आमच्या संस्थेचे जे लोक हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात, जे संस्था चालक असतात आणि ज्यांचं मराठवाडा धर्मप्रांताला नेहमी योगदान होतं अशा लोकांनाच आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे। त्यामध्ये राजकीय कुणीही नाही। हे अधिवेशन घेण्याचा नेमका उद्देश काय? हे अधिवेशन चर्च ऑफ नॉर्थ इंडियाची जी घटना आहे, जे बाळगात आहे, त्यानुसार दर 3 वर्षाला हे अधिवेशन घेतलं जातं। चर्च ऑफ नॉर्थ इंडियाची घटना ही लोकशाहीप्रमाणे या घटनेची कामकाज चालतं आणि त्या घटनेला अनुसरून दर 3 वर्षाला अधिवेशन घेणं बंधनकारक असतं। समाजाचे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये काही चर्चा वगैरे होते का? याबाबतीत सभागृहामध्ये चर्चा होते। सभागृहामध्ये या बाबतीत प्रार्थना केली जाते। संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये शांतता निर्माण व्हावी, सर्व समाजानं, सर्व लोकांनी बंधुभाव, प्रेम जगावा आणि त्यासोबतच देशासाठी, देशाचे पंतप्रधान, देशाचं मंत्रिमंडळ, राष्ट्रपती या सर्वांसाठी अधिवेशनामध्ये प्रार्थना केली जाते। देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते। त्याचप्रमाणे विशेषतः देशामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते। आपलं नाव काय? माझं नाव डॉक्टर लाल बहादूर कांबळे। मी मराठवाडा डायसेशन काउन्सिलचा सचिव आहे आणि माझ्यासोबत आहेत आमचे मराठवाडा डायसेशन काउन्सिलचे बिशप राईट रेव्हरंड प्रकाश पाटोळे साहेब आहेत। या दुपारच्या वेळेस मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे। आज आमची 9वी सर्वसाधारण सभा क्राइस्ट चर्च हॉल येथे घेण्यात येत आहे। आत्ताच आमची धार्मिक सभा संपलेली आहे आणि त्यानंतर या महासभेचं आंदोलन आम्ही सादर करीत आहोत आणि या सभेसाठी औरंगाबाद, परभणी, जळगाव आणि जालना या सर्व भागातून जे आमचे प्रतिनिधी आहेत तिथे आमचे जजेस आहेत त्या सर्वांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि या अधिवेशनाद्वारे प्रत्येकाला लहान लहान जबाबदाऱ्या आम्ही भूमिका होतो। चर्चेसने काय करावे, मंडळांनी काय करायचं आहे, कुणाला कुठली सेवा दिलेली आहे हे आम्ही या अधिवेशनामध्ये ठरवून आला। 9वे अधिवेशन आहे। यापूर्वी 8 अधिवेशन झाले, ते कुठं झाले, त्याचा आउटपुट काय आहे नेमकं? हे माझं पहिलेच अधिवेशन आहे। माझी झालेली आहे 7 महिन्यापूर्वी। याच्या अगोदरचे जे अधिवेशनं झालेली आहेत ते आमचे सेक्रेटरी बोलते सांगतो।